गणगण गणात बोथेच्या गजरात गेल्या 8 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या बाजूला आपण पाहू शकतो आज श्रींचा तब्बल 148वा प्रकट दिन जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि दुसऱ्या बाजूला भाविकांची ही अलोट गर्दी जी आहे त्या संत नगरीमध्ये दाखल झालेली आहे। रात्रभरापासून भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। रात्रभरापासून मंदिर खुलं असून देखील भाविकांना या ठिकाणी दर्शन घेण्याकरता तब्बल दर्शन बारीमध्ये 5.5 तास उभं राहावं लागतंय। 5.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर गजानन भक्तांना आपल्या लाडक्या गजाननाचं या ठिकाणी दर्शन घेता येत आहे। महत्वाची बाब म्हणजे मंदिर प्रशासनाकडून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची या ठिकाणी खबरदारी घेतली जाते। लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत असे भाविक जे आहे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते वयोवृद्ध जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी दर्शन बारीमध्ये 5.5 तास उभं राहावं लागू नये, त्यांना तातडीचं दर्शन मिळावं यासाठी श्रीमुख दर्शनाची अशी विशेष सोय जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। आणि 8 दिवसापासून हा प्रकट दिन सोहळ्याचा उत्साह जो आहे या संत नगरीमध्ये आपल्याला असाच पाहायला मिळतोय। आणि या उत्साहाचा आज भराभर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लाखो गजानन भक्त आज संत नगरी शेगाव मध्ये दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे संत नगरी शेगावला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।